आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी बोल हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम तारी ऐसे जड तारी ऐसे जड उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड टाळ 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 हा हा टाळ तो हान करी काई तो हान करी काई कारली न भान पायी कारली न भान पायी शिळा होती मनुष्य झाली शिळा होती मनुष्य झाली तिच्या चरणाचे चाली तिच्या चरणांचे चाली तो हान करी काई तो हान करी काई कारली न भान पायी कारली
लंका वनराती लंका वनराहाती लंका वनराती लंका घेवविली म्हणे तुका घेवविली म्हणे तुका केवळी म्हणे हरी बोल केवळी म्हणे तुका केवळी म्हणे तुका केवळी म्हणे आ तो हान करी काही तुहान करी आ काही तो हान करी काही तुहान करी काही त्याच्या चरणाचे चाली त्याच्या चरणाचे चाली करेली नवान पायी करेली विढोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवायची आहे महिला मंडळ विठोबा रखुमाई टाळी 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 हा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हॅलो दादा जरा मॉनिटरला आवाज खोला ना हॅलो हॅलो चेक हॅलो तारी ऐसे जड 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 उदकावरी जो दगड उदकावरी जो दगड जो दगड तुहान रीते कोई तुहान रीते
रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की हर 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 महादेव की सद्गुरु संत काशीनाथ बाबा महाराज की सद्गुरु संत सवळराम बाबा महाराज की बाल योगी सदानंद महाराज के बोलो रे भाई सब संतन के विठाल 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 उदकावरी जो दगड तोहाण करी काही कारेलीन भान पायी शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाचे चाली तो हाण करी काही कारेलीन भान पायी वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका तो हान करी काही कारेलीन भान पायी विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चराणा संतांचिया दुसरे चराणा संतांचिया दुसरे चराणा संतांचिया दुसरे चराणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्ती भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कळा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवने 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 त्रिभुवन पवने नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाचे वचने का कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी
आता मज सहाय्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथांचे चरणी. शरण एका जनार्दनी, 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 शरण एका जनार्दनी. आय निवृत्तीनाथांचे चरणी, क्या बात आहे शरण बा? एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणी, शरणी जनार्दनी, शरण एका जनार्दनी, जनार्दनी. हरी निवृत्तीनाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी. तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, तो हाण करी काही कारेली न भान पायी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता चिंतन करिता, थोडंसं ऐकू कमी करा दादा. सेवेकरिता चिंतन करिता निरूपणा करिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे विश्ववंदे विश्वभूषण विश्वाधिकार श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भावपर भक्तीपर कार्यपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो असा, किम निमित्तानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा ही ज्ञानदान सेवा सालाबत प्रमाणे ह्याही वर्षी जवळजवळ 43व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण या ठिकाणी आपल्या गोरसई गावामध्ये आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याकरिता मध सारख्या आज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आलेली ही कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांचे मनापासून ऋण व्यक्त करेल. संत मंडळी, वारकरी मंडळी, बसलेली सर्व तुम्ही ज्ञात श्रोता मंडळी, गायनाचार्य महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करेल. सेवेला झालो तुमच्या लागलो निज चरणा, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची आण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं गोड असं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेकरिता निवडला ना मायबाप. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहून गेलोत ना, अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आज प्रत्येक संताचा आपण अधिकार पाहून गेलो तर वेगवेगळा अधिकार आहे. जीवनामध्ये वैराग्य जगद्गुरु तुकोबऱ्यांनी प्राप्त केलं. किती वैराग्य माहितीये का महिला मंडळ? गावात नाही मान, घरात नाही आन, पण चित्तामध्ये नेहमी समाधान. बघा तुकाराम महाराजांच्या घरामध्ये मोडकीच खाट होती, मोडकीच बाज होती, पण जगाचा मालक न सांगता आमच्या संतांच्या घरामध्ये येऊन कामे करत होता. आज हा संतांचा आपला अधिकार आहे. आणि तुकाराम महाराजांचा अधिकार जर पाहिला ना, जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैस्या लाह्या, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. लाह्या माहितीये ना महिला मंडळ तुम्हाला? तुम्ही रुसल्या का माझ्यावर? मग जरा माना हलवायला काय हरकत नाही. तुमचं जितकं प्रोत्साहन मला असेल ना, जितकं तुमच्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस असेल ना, तेवढं मला 4 तास कीर्तन करायला इथं कंटाळा यायचा. घाबरून जाऊ नका, वेळेत कीर्तन आटोपण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल पाण्यावरती लाह्या टाकल्याच्या नंतर कशा तरंगल्या जातात, अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा मात्र तरंगला. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगातून भगवान परमात्म्याचं गोड असं वर्णन करतात. तारी ऐसे जड, भगवान परमात्म्याला काय करणं शक्य नाही,
तर सगळं काही करणं शक्य आहे. अशक्याचे शक्य करसी नारायणा, जड जीव चेतना अनावया. अशक्याचे शक्य करणारा माझा भगवान परमात्मा, भगवान परमात्मेनं जड दगडांना सुद्धा तरवलं. म्हणून तारी ऐसे जड उदकावरी जो दगड, तो हा न करी काही. आपण फक्त त्याच्या चरणाजवळ लीन होणं गरजेचं आहे. तर शिळा होती मनुष्य झाली, दगडाची सुद्धा स्त्री करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. नव्हे नव्हे तर एवढा मोठा रावण, त्या एवढ्या मोठ्या रावणानं सुद्धा काय केलं तर वानरांच्या हातून त्याचं मरण झालं. म्हणून वानरा हाती लंका आणि घेववली म्हणे तुका. जगद्गुरु तुकोबरे वर्णन करतात की बाबांनो, भगवान परमात्म्याचं आणखीन काय वर्णन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. अनादी काळापासून मानव जात ज्या शोधामध्ये आहे ना महिला मंडळ, मला सांगा आजही जे जे आपण प्रयत्न करतो, जे काही सगळं करतो ना आपण, अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, नव्हे नव्हे तर इथे जन्माला आल्यापासून तर अगदी मरेपर्यंत, कशा करिता? फक्त मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे ह्या करिता. पण संत महात्म्यांनी सुख कशात म्हणलं? सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. सुखरूपायचा तुझा कोण सांग. सुखरूपायचा, सुखरूपायचा तुझा कोण सांग. माझ्या पांडुरंगा सारिखा तो, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. नलगे हिंडणे, नलगे हिंडणे मुंडणे ते काही. नलगे हिंडणे, नलगे हिंडणे मुंडणे ते काही. माझ्या पांडुरंगा सारिखा तो. माझ्या पांडुरंगा सारिखा तो. नलगे हिंडणे, नलगे हिंडणे मुंडणे ते काही. नलगे हिंडणे, नलगे हिंडणे मुंडणे ते काही. सुखरूपायचा तुझा कोण सांग. माझा पांडुरंगा सारिखा हरी तो. बोल. माझा पांडुरंगा सारिका तो. माझा पांडुरंगा सारिका तो. माझा पांडुरंगा सारिका तो. माझा पांडुरंगा सारिका तो. सारिका तो. सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. आणि माझ्या पांडुरंगा सारिखा तो. जगाचे मालका विना नवे नवे तर भगवान परमात्म्याशिवाय संत महात्म्यांनी अन्य कोणत्याच गोष्टीमध्ये सुख मानलं नाही. देव माझा मी देवाचा. जगद्गुरु तुकोबरे वर्णन करतात की माझा भगवान परमात्मा केवढा आहे, शब्दानं सुद्धा वर्णन करता येत. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा असलेला माझा भगवान परमात्मा केवढा, शब्दानं सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही. पण भक्ता करिता तेने संपुष्टी राहावे. आणि म्हणूनच ते भगवान परमात्म्यामध्येच आम्ही काय म्हणलं? सुख म्हणलं. आजही बघा अनादी काळापासून मानव जात कुठल्या तरी शोधात आहे. कुठल्या शोधात? तर सुखाच्या शोधात आहे. पण सुखाचा पत्ता सापडला का महिला मंडळ? खरं बोला, कीर्तनात खोटं बोलायचं. या देहाला आल्याच्या नंतर, या इहलोकात आल्याच्या नंतर जो काही आपण रात्रंदिवस संसार करतोय, ज्या संसारामध्ये अनेक प्रकारचे रंग भरले ना मायबाप, त्या संसारात सुखाची प्राप्ती आहे का? झाली का कुणाला? एखाद्या कॅलेंडर वरती लिहून ठेवलं का तुम्ही महिला मंडळ? बोला ना जरा. तुम्ही रुसल्या का इकडच्या महिला मंडळ? रुसल्या असेल तर आताच रुसून घ्या कीर्तन होईपर्यंत, बरोबर ना? आता कशा हसल्या? तर आल्यापासून वाटत होतं सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं टेन्शन गोरसे इथल्या महिला मंडळांना आहे का? असं काही नाही ना? नाही. तर इथलं जे आनंद आहे ना, इथलं जे वातावरण आहे ना, हे कार्यक्रमाचं जे आपल्या ग्रामस्थांनी आयोजन नियोजन प्रयोजन केलं ना, त्याबद्दल मी एक वाक्य म्हणेल की एखाद्या माणसाला दुःख होऊ नये पण झालं, एखाद्या पती पत्नीची भांडण होऊ नये पण झाली. आता कडाक्याची भांडण व्हायला तशी वेळ लागत,
इकू कमी करा दादा, फक्त गायन सुरू असलं. हा. कडाक्याची भांडण व्हावी आणि या धर्म मंडपामध्ये, हे कीर्तन मंडपामध्ये येऊन बसावं. झालेली कडाक्याची भांडण विसरायला वेळ लागणार. हसा ना आता तरी. का तुमचं आणि माझं काही वैर आहे का? आता कशा हसल्या विठ्ठल. ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला ना मायबाप, कशा करिता? तर भगवान परमात्म्याचं या ठिकाणी नामचिंतन, भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरिता. मग बघा, जगद्गुरु तुकोबरे वर्णन करतात की बाबांनो, माझा परमात्मा असा आहे. कसा आहे? शब्दानं सुद्धा परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. आणि त्या भगवान परमात्म्यामध्ये संत महात्म्यांनी सुख मानलं. तुम्ही आम्ही सुद्धा आज वर्तमान काळामध्ये सुख शोधतो, पण वर्तमान काळातही सुख शोधून शोधून सुखाचा त्या ठिकाणी पत्ता सापडला नाही. भूतकाळात सुख मिळालं असं कुणाच्या तोंडातून अजून ऐकीव अजिबात नाही. आणि भविष्य काळात सुख असेल नाही ह्याची शाश्वती देता येत नाही. सांगायचं तात्पर्य, अनादी काळापासून मानव ज्या सुखाच्या शोधात आहेत ना, त्या सुखाचा अजून शोध लागला नाही. मग सुख नेमकं आहे कुठे? तर भगवान परमात्म्याची तुम्ही श्रद्धेनं, निष्ठेनं, आवडीने भक्ती करत असाल तर त्या भक्तीमध्ये तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार. बघा, कधीतरी अनुभव घेऊन चला, घेत चला अनुभव. कारण संत महात्म्यांनी हा अनुभव अगोदर घेतला. अनुभव आले अंगा आणि ते या जगात देतसे. तुम्हा आम्हाला गाथ्याच्या माध्यमातून हा अनुभव तुम्हा आम्हाला सांगितला आणि ते अनुभवाचे बोल आपण ऐकले पाहिजे. भगवान परमात्मा असा आहे की एखाद्या भक्ताला वचन दिलं ना मायबाप, तर वचन न मोडी बोलिले ते. दिलेले वचन पूर्ण करणार, पण तसा भक्त बनणं आपण गरजेचं आहे. भक्त कसं असलं पाहिजे? भक्त ऐसे जाणाचे देवदास, भक्त ऐसे जाणाचे देवदास, गेली आशा पाश निवारोणी, गेली आशा पाश निवारोणी, गेली आशा पाश निवारोणी. विजय दादा झाला नारायण, विजय दादा झाला नारायण. आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी. विजय दादा झाला नारायण, विजय दादा झाला नारायण. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषयो तो त्यांचा झाला नारायण. संत महात्म्याने हित कशात मानलं? कोणत्याच गोष्टीची आशा संत महात्म्याने जीवनात कधी केली? स्वतःचा देह जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. स्वतःचा देह जगाच्या कल्याणाकरिता कष्टविला असेल आणि ते तुकाराम महाराजांच्या अभंगातून तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. भगवान परमात्म्याला काय करणं या ठिकाणी शक्य नाही, तर सगळ्या गोष्टी करणं काय आहे? शक्य आहे. कोणतीच गोष्ट जगात अशी नाही की जी देवाला जमत नाही. बघा महिला मंडळ, कधीतरी देवाकडे काहीतरी मागणं मागून बघा, पण मागितलं का तुम्ही? पण संसारिक मागणी नसावी. नाहीतर एखाद्या बाईनं देवी पुढे यावं आणि देवीला त्या ठिकाणी मागणं मागावं. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला. रोडगा वाहिन भवानी आई तुला, रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, ती
जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगे तिला नंदेच करट किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. महिला मंडळ विचार करत असती की बरं झालं आल्यासारख्याला काहीतरी फायदा. काही मागणं मागितलं सत्वर पावगे मला भवानी आई. ए देवी माते मी तुला काय मागेल काय मागेल. नवस करेल रोडगाव वाहीन तुला. पण नवस अगोदर पूर्ण झाला. पण कोणता नवस. सासरा माझा गावी गेला पंढरपूरला गेला तिकडच त्याचं काहीतरी बरं वाईट कर. सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. आणि जाऊ काय करते फडफड बोलते तिला काय कर बोडकी कर म्हणजे तिच्या डोक्यावरचे केस काढून टाक. आणि तिला काही एकदा टक्कल पडलं तर तिला मला बोलायला काही तोंड राहणार. खुशाल चांगल्या माना हलवता म्हणजे चांगला अनुभव असला पाहिजे. नंदेचा कार्टा किरकिर कर दे. नंदेचा मुलगा सारखा गोरसईला मामाच्या गावी येतो आणि मामीला सांगतो मला बासुंदी करून दे मला चायनीज करून दे मला मॅगी करून दे. खरूज नावाचा आजार त्याला एकदा काही झाला की तू परत गोरसईला मामाच्या गावात येण्याचं नावच काढणार. शेवटी सांगितलेले आहे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला. मला म्हणजे मला नाही बर का जी मागणं मागते तिला. कशाला हो चांगले त्या ठिकाणी पनीर चिल्ली बनवून खायला. जीवनामध्ये भक्ती करत असताना आपण आपली अशी भक्ती असली पाहिजे जशी संतांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली. विषय तो त्यांचा झाला नारायण. आज आपण निष्ठेने श्रद्धेने भक्ती करतो पण कुठेतरी एखादा बाहेरचा माणूस किंवा बाहेरचा ब्राह्मण पंडित आला. ब्राह्मण पंडित तसे वेगवेगळे आहेत बरोबर ना. जे बाह्य रंगाने वेगळी भक्ती करतात आणि अंतरंगाने वेगळी भक्ती करतात. मग कुणावरती विश्वास ठेवू नये. विश्वास ठेवायचा आहे तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावेदास झालो त्यांचा. कारण संत आपल्या जीवनामध्ये हिताचा मार्ग हिताचं कल्याण करण्याकरिता संतांचा अवतार आहे. मग विचार करणं गरजेचं आहे की या देहाला आलो ना मायबाप कशा करिता तर भजन पूजन नामचिंतन करण्याकरिता भक्ती करण्याकरिता. मग कुठला तरी एक परमात्मा आपण आपलासा करून घेतला तर वार बदलला का भक्ती बदलते बरोबर ना. सोमवार आला की वेगळा देव मंगळवार आला की वेगळा देव बुधवार आला की वेगळा देव आणि गुरुवार आला की प्रश्न पडतो कोणत्या देवाची भक्ती करू. जगद्गुरु तुकोबर यांनी अनेक अधिकृत आमच्या संतांनी विठ्ठल पांडुरंग परमात्म्याला आपलंसं केलं. विठ्ठलाची एक देखलिया. कारण या देहाला आल्याच्या नंतर एक भगवान परमात्मा आपलासा केला ना मायबाप तर या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तर भगवान परमात्मा कसा आहे तुकोबऱ्या वर्णन करतात की जड दगडाला सुद्धा तरंगवण्याचं सामर्थ्य जर भगवान परमात्म्यामध्ये असेल तर त्या भगवान परमात्म्याचं मी वर्णन काय करावं. अभंगाचं प्रथम चरण. तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, क्या बात है वाह वाह. तारी ऐसे जड, तारी ऐसे जड, तारी ऐसे जड,
गायकांकरिता टाळ्या वाजवा बघा मायबाप. वा, असं वाटतं की कीर्तन बाजूला राहू द्या आणि गायन सुरू. इतकं गोड आवाज. तारी ऐसे जाड उदकावरी जो दगड. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात की जड दगडांना सुद्धा तरवण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्यामध्ये आहे. भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. मग साधकाने तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज, अहो तुकाराम महाराज तुम्ही वर्णन करतात तारी ऐसे जाड उदकावरी जो दगड, मग आम्हाला या ठिकाणी पटवून द्या ना तुकाराम महाराज की कोणतं असं या ठिकाणी उदाहरण आहे की ज्यांनी मात्र दगड पाण्यामध्ये टाकली पण टाकलेली दगड त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगली. बघा, बऱ्याच जणांचा समज असा आहे की सेतू हा प्रभू रामांनी बांधला. बऱ्याच जणांचा समज असा आहे की सेतू हा नल नीळ या दोन वानर सैन्यांनी बांधला. बघा, ज्या वेळेला रावणानं भगवती सीते मातेचं अपहरण लंकेमध्ये ज्या वेळेला केलं ना, मारुती रायाने सीता मातेचा शोध घेण्याकरिता फार प्रयत्न करावे. प्रभू रामचंद्र या ठिकाणी दुखी झाले. प्रभू रामचंद्रांचा राग अनावरती झाला आणि 3 दिवस प्रभू रामचंद्राने उपोषण केलं. आता समुद्र पलीकडे जात तर नव्हतं. समुद्राचं पाणी त्या ठिकाणी एवढं वाढलेलं होतं की पलीकडे जाता येत नाही, सीतेचा शोध घेता येत नाही. मग प्रभू रामांनी 3 दिवस उपोषण केलं. अन्न पाण्याविना उपोषण केलं तरी सुद्धा समुद्र पलीकडे समुद्रा पलीकडे जाण्याचं काही साधन नव्हतं, काही मार्ग नव्हता. मग बघा, समुद्र देवता जी होती ना, समुद्र देवता सुद्धा कापू लागली. समुद्र देवता कापू लागली. प्रभू रामांना त्या ठिकाणी समुद्र देवतेने सांगितलं की प्रभू, तुम्हाला जर त्या ठिकाणी समुद्र पार करायचं असेल ना, समुद्राच्या पलीकडे जायचं असेल, कोणतं साधन नसेल, मला माहित आहे देवा, प्रभू तुम्ही काहीतरी करणार आहात. आता प्रभूंचा राग अनावरती झाला होता मायबाप. लगेचच आपल्या भात्यातून अग्नी नावाचा बाण काढला आणि समुद्र देवतेला बाण मारणार तेवढ्यात समुद्र देवता रडू लागली. विनवणी केली, प्रभू तुम्ही ह्या समुद्राला म्हणजे देवतेला काय करा, अग्निबाण मारू नका. तुम्ही जर अग्निबाण मारला तर सगळे या ठिकाणी जे समुद्रामध्ये असलेले जीव आहेत ना, पाण्यामध्ये असलेले जीव आहेत ना, तरफडून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतील आणि पाणी सुद्धा या ठिकाणी कायमचं नाहीसं होईल. करायचं तरी काय? समुद्र देवताने सांगितलं की तुम्हाला समुद्राच्या पलीकडे जायचं असेल ना प्रभू, तुमच्याचकडे या ठिकाणी काहीतरी मार्ग आहे बघा, तो मार्ग शोधा म्हणजे सापडेल. प्रभू सुद्धा आता रागात होते. राग अनावरती झाला होता. करणार तरी काय? तुमच्याकडे जो सैन्य आहे ना, वानर सैन्य, त्या वानर सैन्यापैकी 2 नल आणि नील नावाचे जे 2 वानर आहेत ना, त्यांच्याकडे फार सामर्थ्य आहेत. त्यांच्याकडे तुम्ही काहीतरी मदत मागा आणि ते तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आता नल नील ह्या 2 वानर सैन्यांकडे प्रभूंनी पाहावं आणि दोन्ही नल नीळ ह्या वानरांनी प्रभूंना विचारावं की प्रभूजी आम्ही काय मदत करू शकतो. प्रभूंनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी समुद्राच्या पलीकडे जाण्याकरिता काहीतरी मार्ग सांगणार आहात, पण तुम्ही स्वतःहून माझ्याकडे का बरं आले नाही. नळ नीळ या दोन्ही वानरांनी सांगितलं, लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, की प्रभू तुम्ही मोठे आहात, आम्ही लहान आहोत, आम्ही छोटे आहोत आणि आम्ही कसं काय बरं तुम्हाला काहीतरी म्हणणार, काहीतरी सांगणार. तुम्ही ज्या वेळेला आम्हास स्वतःहून काहीतरी विचारणार तेव्हा कुठेतरी आम्ही काहीतरी तुम्हाला बोलणार. आता नल आणि नीळ या 2 वानरांकडे एवढं सामर्थ्य होतं, एवढी त्यांच्याकडे ताकद होती बघा. तर त्यांनी जे दगड त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये टाकली गेली ना, ती दगड मात्र तरंगून जायची. आता नल आणि नीळ ह्या 2 वानर सैन्यांना हे टाकलेली दगड तरंगवी हे कशामुळे त्यांना प्राप्त झालं होतं. तर ज्या वेळेला, लक्षपूर्वक ऐका, गडबड करू नका महिला मंडळ, हा कथाभाग पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार नाही. ज्या वेळेला घनदाट किष्किंध अरण्यामध्ये काही ऋषी राहायचे आणि त्याच ऋषींच्या संगतीमध्ये, त्याच ऋषींच्या सोबती हे नळ नीळ दोन्ही वानर सैन्य राहायचे. आता हे दोन्ही वानर सैन्य काय करायचे, ज्या वेळेला गंडकी नदीतले काही लहान लहान दगड होते ना, ते लहान लहान दगड तेच ऋषीवर्य भगवान विष्णू मानून त्यांचे शिवलिंग मानून पूजा करत होते. पण हे नळ नील आता शेवटी वानर म्हणजे माकडच. माकड ते माकड, माकडाला किती सांगा चांगलं वागणार, माकड माकडासारखंच वागणार. त्याला सांगा उड्या मारू नको रे माकड्या, पण माकड उड्या मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, त्याचा स्वभाव आहे. आता हे नळ आणि नीळ दोन्ही वानर म्हणजे माकडच.
माकडांचा स्वभाव माकडासारखंच कृत्य करणं. ज्या वेळेला त्या ऋषींनी शिवगणांची त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करण्याकरिता, भगवान विष्णूंची पूजा करण्याकरिता ते दगड समोर ठेवायचे आणि ध्यानस्थ होऊन तपश्चर्या करू लागले की हे दोघं जण काय करायचे, ते दगड नेऊन गंडकी नदीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये टाकून द्यायचे. आणि बघा मग त्या वेळेला ह्या ऋषींनी त्या नळ आणि नीळ ह्या दोघांना शाप दिला होता की तुम्ही हे जे दगड आहेत ना पाण्यामध्ये किती वेळा जरी टाकले, रोज जरी टाकले तरी ते पाण्यावरती काय करतील, तरंगतील. आणि तोच ऋषींनी दिलेला शाप नल आणि नीळ ह्या दोन्ही वानरांना प्रभू रामचंद्रांच्या या ठिकाणी सानिध्यात राहून तो उशाप ठरला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, नल नीलांनी जी काही दगड त्या समुद्रामध्ये टाकली ना मायबाप, ती दगड म्हणजे एकावरती म अक्षर लिहिलेलं आणि एकावरती रा अक्षर लिहिलेला. बरोबर रा अक्षर लिहिलेला दगड मच्याच दगडावरती चिपकून जायचा. मला चिकटला असं झालं नाही, राला चिकटला असं झालं नाही. आणि पाहता पाहता 56 मैल कोसाचा सेतू ह्या नल नील वानर सैन्यांनी बांधला आणि तेव्हा प्रभू रामांना समुद्रा पलीकडे जाता यावं लागलं. म्हणून ह्याच्यातून घ्यायचं काय की राम नामामध्ये, राम भक्तीमध्ये एवढी ताकद असेल, तुकोबऱ्याने वर्णन करावं, तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. भगवान परमात्म्याला काय करणं शक्य नाही तर सगळं काही करणं शक्य आहे. पण आपण भाव अंतकरणापासून ठेवला महिला मंडळ तर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. एखाद्या सासूबाईला वाटतं की मुलाचं लग्न करायचं आहे, सुनबाई कशी पाहिजे, बोला ना आता तरी. कथा भाग सांगितला तर आपला चेहरा असा पडतो, असं वाटतं इथं कीर्तन थांबावं की काय. आणि एखादं सांसारिक गोष्टी जर सांगायला गेल्या तर इतका चेहरा खुलतो, इतका चेहरा खुलतो, किती सांगू मी सांगू कुणाला, किती आनंद झाला. बरोबर ना. एका गावात अशी गंमत झाली महिला मंडळ, एका गावात अशी गंमत झाली. आता माझ्या मुलाला मुलगी पाहायची आहे. बापानं विचार केला की चांगली मुलगी पाहिली, चांगली मुलगी पाहिली तर बरं होईल, जेणेकरून आपल्या मुलाचा संसार काय होईल, झोपल्या की का आपल्या मुलाचा संसार आनंदानं होईल, सुखानं होईल. अशी मुलगी पाहिजे, अशी मुलगी पाहिजे की आपल्या अख्ख्या आळेमध्ये कोणाची सून, बरोबर ना, चांगल्या प्रकारे नाही म्हणता म्हणजे तुमची सूनबाई सुद्धा अशीच असली पाहिजे, लावण्यवती, रूपवती, ब्युटिफुल, तरुण तडफदार आपण म्हणतो, इतकी छान. आता यानं सुद्धा आपल्या मुलाला मुलगी पाहायची, चांगली दिसायला पाहिजे, एवढी सुंदर, एवढी सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर मुलगी पाहिली. त्या मुलीचं वर्णन मात्र करू लागला. करू का मी वर्णन महिला मंडळ, करू का? तुमची इच्छा असेल तर करेल मी वर्णन. तर पूर्वीचा एक काळ असा होता, आपल्या मुलाला मुलगी करून आणायची, आपल्या घरामध्ये सून करून आणायची आहे तर आई त्या सुनेला, होणाऱ्या सुनेला म्हणजे त्या मुलीला पाहायला जात नव्हती. आता आईचाच पहिला नंबर असतो, बरोबर ना. त्या मुलीचं मात्र वर्णन करू लागला कोण, होणारा सासरा, होणाऱ्या सुनेचं वर्णन करू लागला. काय सांगू तुला, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, अख्ख्या गोरसई गावात कोणाचीच पोरी, कोणाची सून एवढी सुंदर आहे. काय सांगू तिचं वर्णन, हळदीच्या गाभ्यासारखा तिच्या चेहऱ्याचा काय आहे, रंग आहे. हळदीच्या गाभ्यासारखा चेहऱ्याचा जर रंग असेल तर अशी सून आपण करूनच आणली. पुन्हा सांगितलं, होणाऱ्या सासूबाईने सांगितलं, होणारा सासरा त्या ठिकाणी होणाऱ्या सुनेचं वर्णन करत होता. आणि धनुष्य बाणाच्या आकाराच्या तिच्या भुवी आहेत. काय सांगू तुला, डाळिंब प्रमाणे तिचे ओठ आहेत, गुलाबाच्या पकळ्यांप्रमाणे, नवे नवे तर सफरचंदांप्रमाणे तिचे गाल आहेत. आणि काळी भोर भुजंगासारखे लांब लचक तिच्या केसांची येणी. तिने त्या ठिकाणी पार्लर मध्ये जाऊन स्ट्रेटिंग केलेले केस नाही तर लांब लचक अगोदर तिचे काय आहेत, केस आहेत. काय सांगू तुला, एवढी दिसायला सुंदर, एवढी दिसायला सुंदर, पण काय सांगू तिला नाकच नाही. नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने. काय ते करावे 32 लक्षण, काय ते करावे 32 लक्षण, काय ते करावे 32 लक्षण,
करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. मला सांगा, ती दिसायला किती सुंदर असली आणि तिला नाकाचाच पत्ता नाही, काही कामाची आहे का? कारण बघा, एखादी मुलगी दिसायला सावळी असू द्या, काळी असू द्या, नाहीतर गोरी असू द्या, तिच्या नाकाचा शेंडा जेवढा मोठा तेवढी ती दिसायला. कीर्तन होईपर्यंत माझ्या नाकाकडे बघू, तुमचंच नाक बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना जे भक्ती करतो ना मायबाप, त्या भक्तीमध्ये भाव असणं गरजेचं आहे. कारण मुलीचं या ठिकाणी किती वर्णन केलं, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या आहेत, पण नाक नाही. अगदी त्याप्रमाणे आपण देवाची बाह्य रंगानं भक्ती करतो, पण अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, ह्या चित्तामध्ये जर समाधान नसेल, तर कितीही तुम्ही काही काम केलं तरी तुमचं मनापासून ते काम काही होणार नाही. तुकोबरे वर्णन करतात, तारी ऐसे जडा उदकावरी जो दगड. एवढं सामर्थ्य जर भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आहे, एवढं सामर्थ्य जर भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे, तर तसा भक्त आपण अगोदर बनणं गरजेचं आहे. भक्त कसा असला पाहिजे? प्रभू रामांची जी अनेक वानर सैन्य होती ना, त्याच्यातला एक गंध मागंध नावाचा वानर होता, माकड होता. तुम्ही म्हणाल की आज सगळी वानरांचीच उदाहरणं सांगताय की काय ताई? कारण बघा, आज आपल्याला देव आणि भक्त ह्याच्यातलं नातं पाहायचं आहे. ज्या वेळेला रावण आणि प्रभू रामांचं जे युद्ध सुरू होतं, आता रावणाच्या सोबती कुंभकर्ण सुद्धा होता. अनेक वानर सैन्य त्या युद्धामध्ये सहभागी होत होते. कुंभकर्णानं काय केलं, युद्ध सुरू असताना ते गंध मागंध नावाचं जे वानर होतं, माकड होतं ना, छोटस अगदी दिसायला एवढंस एवढंस, त्याला आपल्या हातावरती घेतलं. आता कुंभकर्ण केवढा मोठा, एवढा भला मोठा हा कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने फक्त जेवायचा. गंध मागंध वानराला सांगितलं की ह्या युद्धामध्ये तू प्रभू रामांच्या बाजून आहे, आता मी तुला माझ्या हातावरती घेतलेला आहे. माकडा, तू म्हण फक्त आता याच क्षणी की मी रावणाचा आहे. ते गंध मागंध वानरानं म्हणावं की नाही, मी कुणाचा आहे, रामाचा आहे. शेवटपर्यंत त्या वानरानं, त्या माकडानं रामाविषयी असलेली जी निष्ठा आहे ना, जो भाव आहे ना, तो डळमळू दिला नाही. बघा माईबाप किती भाव असेल. नाहीतर आज म्हणजे बघा, इलेक्शन आलं, खायचं एकायचं, फिरायचं दुसऱ्याचं, निवडून आलेला तिसरायचं, आणि पार्टीला काही गरज आहे का? केले कर्म झाले त्याची भोग आली आणि उपजले मेले ऐसे किती. देशाचा भाविक आपण नागरिक आहोत मायबाप. मग आपलं जे कर्तव्य आहे, आपले जे कर्म आहे ना, ते चांगले कर्मकांड करत राहा. जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही. आता कुंभकर्णानं सांगितलं, वानरा, आता ह्या क्षणी जर तू म्हटला की मी रावणाचा आहे, तर मी तुला सोडून देईल, आणि तू परत जर आता म्हटला की मी रामाचा आहे, तर माझी मी मुठ आवळून तुला या ठिकाणी ठार मारून, म्हणजे तुझा जीव या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू हळूहळू कुंभकर्णाने आपली मूठ आवळण्याकरिता जी बोट आहेत ना, ती जवळ जवळ घ्यावी. गंध मागंध माकडानं थर 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 कापावं मायबाप. शेवटी कुंभकर्णानं आपल्या हाताची बोट आवळली. गंध मागंध माकडाच्या रक्ताच्या चिरकांड्या उडल्या, त्याचा जीव गेला, त्याचा प्राण गेला. पण मरते समयी त्या माकडानं म्हणावं की मी रामाचाच आहे. म्हणून मायबाप, जीवनामध्ये भक्ती अशी असली पाहिजे. तुकोबऱ्याने गोड वर्णन करावं, तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. माझा भगवान परमात्मा काय करू शकत नाही, सगळं काही करणं त्याच्या हातात आहे. काय नव्हे करता तुझं. एका ठिकाणी तर जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपली ईर्ष्या, आपली लाज सुद्धा देवाकडे मागावी. काय नव्हे करता तुझं, आता राखे माझी लाज. कोणती लाज वाटत होती तुकाराम महाराजांना? अनेक ब्राह्मण मंडळी, अनेक त्या ठिकाणी साधक मंडळी, अनेक नामधारक यायचे. जगद्गुरु तुकोबऱ्यांना हबप म्हणायचे, तुकाराम महाराजांना विद्वान म्हणायचे. आणि ह्याची तुकाराम महाराजांना काय वाटत होती? लाज वाटत होती. नाहीतर आपण जर 2 पेटीच्या परीक्षा दिल्या ना बाबा, लगेच विशारद पदवी लावतो. एक कीर्तनाचा अभंग बसवलं की अनेक चरित्रकार आपण नाव त्या पुढे लावतो. 2 या ठिकाणी पक्वाचे बोल बसवले की मृदुंग अलंकार, मृदुंग सम्राट अशा अनेक पदव्या बहाल करतो. पण या देहाला आल्याच्या नंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे संतांचं जीवन आहे. आणि म्हणून तुकोबरे वर्णन करतात की बाबांनो, माझ्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं मी वर्णन काय करावं, त्याला काय करता येत नाही, सगळं काही करता
येतं, फक्त आपण त्याच्या चरणाजवळ लीन व्हावं. अभंगाचं दुसरं चरण. तोहान करीते काही क्या बात आहे बाबा. तोहान करीते काही तोहान करीते काही तोहान करीते काही तोहान करीते काही तोहान करी काही तोहान करी काही तोहान करी काही तोहान करीते काही हरि बोल तोहान करते काही तोहान करते काही तोहान करते काही तोहान करीते काही तोहान करीते काही तोहान करीते काही तोहान करीते काही क्या बात आहे बा. कारेली नन बाबा पायी पायी कारेली नन बाबा पायी कोणा करते काही कारेली नन पायी कारेली नन बाबा पायी कारेली नन पायी 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 तुहान करी काही कारेली न वाहन पायी. तुहान करी काही, तो काय करू शकत नाही. महिला मंडळ कधी अनुभव घेतला का? सगळं काही करता येतं. आपल्याला वाटतं की मी जे एखादं खोटं काम करते, जे काही चुकीचं काम करते, ते मला कोणी बघत करताना कोणी बघत वाटतं नसं. पण कुणी जरी बघत नसलं ना आजूबाजू, तरी जगाचा मालक आपली सगळी नोंद केल्याशिवाय राहत नाही. आणि ते केलेलं कर्म भोगण्याकरिता पुन्हा जन्माला यावं लागतं. कारण देवाला, जगाच्या मालकाला जर या ठिकाणी भोग चुकलं नसेल, तर तुम्हा आम्हाला चुकेल का? म्हणून बघा, प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे ना, ते आपल्या जीवनामध्ये आपण आचरवलं पाहिजे. म्हणतात ना, रामासारखं देव पुन्हा होणे नाही, रामासारखा राजा पुन्हा होणे नाही, रामासारखा पुत्र पुन्हा होणे नाही, रामासारखा पिता पुन्हा होणे नाही, आणि रामासारखा पती पुन्हा होणे नाही, रामासारखा मित्र पुन्हा होणे नाही, रामासारखा शत्रू पुन्हा होणे नाही. कारण बघा, प्रभू रामचंद्रांचा जो जन्मदिवस आहे तो नवमीच्या दिवशी. आणि बाबा, नवमी म्हणजे नम्रता, आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. म्हणून ना तुकोबरे वर्णन करतात की बाबा नो कारेली न वाहन पायी. तुकोबरे आम्हाला सांगा ना की देव काय करू शकत नाही, मग त्यांना असं काय काय केलं? तर बाळा पोटी माय
परी घेल मेले माणूस जित उठविल वेळे काळा ते ग्रासी लागा कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल. भगवान परमात्म्याला काय करणं शक्य नाही तर सगळं करणं शक्य आहे. बघा भगवान कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये 12 वर्ष विद्या प्राप्त केली. 12 वर्ष अध्ययन केलं लक्षपूर्वक. ऐका महिला मंडळ झोपल्या की काय. आणि 12 वर्ष विद्या प्राप्त करून ज्यावेळी आपल्या घरी येत होते म्हणजे द्वारकेला येत होते त्या वेळेला कृष्ण परमात्म्यानं गुरूंना सांगितलं, सांदीपणी ऋषींना सांगितलं की गुरुजी आमच्याकडून काहीतरी मागा हो तुम्ही. पण बघा ऋषींचं जीवन आमच्या संतांचं जीवन म्हणजे की कुणाकडे काही मागायचं नाही, स्वतःहून दिलं तर घ्यायचं. आता कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा साक्षात भगवान परमात्म्याचे अंश आहेत आणि म्हणून सांदीपणी ऋषींनी विचार केला की आपण कन्हैयाकडे कृष्णाकडे बळीरामाकडे काही मागायचं नाही. कृष्ण सांगू लागले की गुरु काहीतरी मागा. गुरुनी सांगितलं बाळा तुझ्याकडून काही नको, तुमच्याकडून काही नको. पण भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. जर गुरु पिता आपल्याकडून काही मागत नसतील ना बाबा तर गुरु मातेकडे गेलं पाहिजे, इकडे आमच्या माता भगिनींकडे. तर माता भगिनींचा जो स्वभाव आहे ना, एखादा ब्राह्मण आला काही सांगितलं की लगेच आपण मागायला मात्र तयार होतो. म्हणून लगेच गुरु मातेकडे जावं, आई साहेबांजवळ जावं, माते आमच्याकडून काहीतरी मागा ना. 12 वर्ष आमची काळजी घेतली, 12 वर्ष तुम्ही आमच्याकडून काही घेतलं नाही, तुम्ही आमच्यावरती जे प्रेम केलं जी माया केली त्याच्यातून आम्हाला उतराई व्हायचं आहे, काहीतरी मागा. आता गुरु मातेने विचार केला की जगाचा मालक स्वतःहून आपल्याला सांगतोय काहीतरी मागा, मग असं काहीतरी मागलं पाहिजे, असं काहीतरी मागलं पाहिजे. नाही तर आपली मागणी म्हणजे महिला मंडळ सामान्य मागणी असते, सांसारिकातली मागणी. गुरु मातेने सांगितलं कृष्णा तुला द्यायचं आहे ना तर 12 वर्षापूर्वी मेलेला माझा पुत्र आहे ना त्याला जसाच्या तसा जिवंत करून, आता तो जगाचा मालक आहे, देव आहे, त्याला काय करता येत नाही. पाण्यामध्ये बुडून मेलेला गुरूंचा जो मुलगा आहे ना, पुत्र आहे ना, जसाच्या तसा देवानं आणण्याचा विचार केला. गुरु मातेला सांगितलं की 5 जणांचा स्वयंपाक तुम्ही बनवायचा, थोडासा अवकाश जाऊ द्या, लगेचच मी तुमच्या 12 वर्षापूर्वी मेलेल्या पुत्राला जिवंत करून आणतो. इकडं मात्र मातेने स्वयंपाक रांधावा, 4 पत्रावळ्या वाढल्या. पण कन्हैयानं सांगितलं, कृष्णानं सांगितलं की 5वं सुद्धा पात्र वाढलं पाहिजे. 5वं पात्र वाढण्याकरिता माता आतमध्ये गेल्या आणि हात धुण्याकरिता गुरुपित्यांकडून तांब्या भरून पाणी मागितलं. बाहेर जावं, कृष्ण परमात्म्यानं हात धुवता 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 एका मिनिटामध्ये, एका क्षणामध्ये, एका सेकंदामध्ये यमाला कॉल केला. आता देवाचा कॉल म्हणजे मनाचा कॉल बाबा. एका क्षणामध्ये जो कॉल केला असेल ना, तुम्ही म्हणाल तेव्हा कॉल करण्याची मोबाईलची पद्धत होती का? तर देवाचा कॉल म्हणजे मनाचा कॉल तो. नाहीतर तुम्हाला खरंच वाटायचं की देवाच्या काळात सुद्धा मोबाईल फोन होता का? हॅलो काय करतो यमदेवा, काय करतो ब्रह्मदेवा, असं काही नव्हतं. देवा यमदेवा तुमच्या यादीमध्ये 12 वर्षापूर्वी मेलेला माझ्या गुरु मातेचा गुरुपित्याचा जो मुलगा आहे ना, जसाच्या तसा तत्काळ खाली आणला पाहिजे. यमदेवाने सांगितलं आहे, शोधला आहे म्हटले, लगेचच एका सेकंदामध्ये त्याला खाली पाठवा. आणि लगेच हात धुवता धुवता 12 वर्षापूर्वी मेलेला गुरु मातेचा गुरु पित्याचा मुलगा जसाच्या तसा त्या ठिकाणी त्यांच्या घरी आणून दिला. आणि आल्या क्षणी गुरु मातेनं त्या ठिकाणी आपल्या पोटच्या गोळ्याला मात्र ओळखलं. सांगायचं तात्पर्य की जगद्गुरु तुकोबऱ्याने वर्णन काय असंच नाही केलं, म्हणून म्हटलेलं आहे की काय नो हे करता तूच, काय करता येत नाही देवा तुला, सगळं काही करता येतं. म्हणून तारी ऐसे जड उदकावरी जो दगड तो हा न करी काही. फक्त आपण त्याच्या चरणाला काय झालं पाहिजे, होताना आपण लीन, नंतर आपण लहान थोर हा जो भेदभाव करतो ना, म्हणतात ना लहानपण देगा देवा. तुकोबऱ्याने त्यांच्या जीवनामध्ये लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा इतका गहन संतांनी विचार केला ना मायबाप, मग ते संतांचे आचार विचार आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजे. मग हे उदाहरण जर तुम्हाला कमी पडलं असेल तर आणखीन एक उदाहरण देईल. एक वेळ कृष्ण परमात्मा गायी धुण्याकरिता, गायीचे त्या ठिकाणी दूध काढण्याकरिता गायी खाली बसले.
गायी खाली दूध काढत असताना दूध काढलं, बादली भरली की यशोदा माता ती स्वयंपाक घरामध्ये नेऊन ठेवायच्या. आणि तेवढ्यातच मात्र समोरून एक खिडकी होती ना, त्या खिडकीच्या तिथून राधा नावाची गवळण कन्हैयाला दिसली. कृष्ण परमात्मा गायी खाली त्या ठिकाणी दूध काढता काढता राधेकडे पाहता पाहता उठले आणि बैला खाली जाऊन बसले आणि दूध काढायला ते वर्णन केलेलं आहे. वारी याने कुंडल हाले, वारी याने कुंडल हाले, हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. वारी याने कुंडल हाले, वारी हाले, कुंडल हाले, राधा चाले, डोळे मोडी हरी बोल. डोळे मोडी राधेला पाहून भुलले हरी, राधेला पाहून भुलले हरी, बैला दुधावे नंदा घरी. राधेला पाहून हो 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 भुलले हरी, राधेला पाहून हो 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 भुलले हरी. हले 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 हले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, राधा चाले, राधा चाले. राधेला पाहून भुलले हरी, बैल दुधावे नंदा घरी. तेवढ्यात यशोदा माता आल्या आणि बघितलं की कृष्ण गायी खाली बसून दूध काढायच्या ऐवजी कशा खाली बसला. मूर्खा, तुला कळतोय का तू काय करतोय? काय झालं मैया? म्हणे गायी खाली बसून दूध काढायचं सोडून तू बैला खाली बसून, म्हणे आता बैला खाली बसून दूध काढतोय ना, आता बैला खाली बसून दूध काढलं शक्य आहे का? मग बघा मायबाप, विचार करा जरा, थोडासा विचार करा. ज्या माझ्या भगवान परमात्म्यानं गायीच्या पोटामध्ये दुधाचं मशीन बसवलं असेल, त्याच भगवान परमात्म्याला तेच गायीचं मशीन बैलामध्ये बसवायला किती वेळ लागलं? कृष्ण परमात्म्यानं बैला खाली बसून दुधाची बादली भरून घ्यावी. म्हणून अशक्याचे शक्य करिसी नारायण, सगळं काही त्याला करता येतं म्हणून तुकोबरेने वर्णन केलं. तो हान करी काही कारेली न भान पायी. तुकोबरे म्हणतात की दगडाला प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला, त्याची सुद्धा त्या ठिकाणी स्त्री केली. अभंगाचं तिसरं चरण. शिला मनुष्य झाले, शिला मनुष्य झाले,
त्याच्या चरणांचे चाली. शिळा म्हणजे दगड. बघा, हेही उदाहरण देणं गरजेचं आहे, कारण अभंग ज्या निमित्तानं घेतला तो अभंगाची सोडवणं तर झाली पाहिजे. तुम्ही बोर झाल्यात मला जरा कळलं मला महिला मंडळ, पण थोडं एवढी कथा बघा ऐका आणि मग अभंग सोडून आपण पुढं जाऊया. शिळा म्हणजे दगड. ब्रह्मदेवाची मानस कन्या अहिल्या माता, रूपवती लावण्यवती, दिसायला इतकी सुंदर, आणि इंद्राच्या मनामध्ये इच्छा प्रकट होत होती की ही अहल्या मला मिळाली पाहिजे. पण ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी पण लावलेला होता. पूर्वीच्या काळी दादा पण लावला जायचा. कोणता पण? महिला मंडळ तुमच्या काळात होता. आई वडिलांनी सांगितलं असायचं की तुला जसा पाहिजे तसा मुलगा पसंत केला पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणजे त्याच्या आधीचा जो काळ होता ना महिला मंडळ, की आई वडिलांनी स्वतःहून त्यांच्या पसंतीचा मुलगा पाहावा आणि परस्पर लग्न करून. आता पण नाही, काय नाही, मुलींना मुलगा पाहावा आणि माळ सुद्धा गळ्यात घालायची गरज नाही. म्हणतात ना, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम, अशी ही लग्न. पण पूर्वीच्या काळी पण लावला जायचा. सीता मातेनं सुद्धा पण लावला होता की जो त्या ठिकाणी धनुष्य होता ना 50 किलोच्या वजनाचा, मला तर वाटतं, तो कोण जो उचलेल त्याच्याशीच मी काय करेल, लग्न करेन, त्याच्याच गळ्यात मी माळ घालेल. हा सीता मातेनं पण लावला होता. तसं ब्रह्मदेवानं सांगितलं की या ठिकाणी पृथ्वीला जो कोणी प्रदक्षिणा मारेल ना त्यालाच मात्र मी माझ्या कन्या देऊन टाकेल. आता बऱ्याच जणांना ही बातमी कळाली, सगळीकडे चर्चा होऊ लागली की पृथ्वीला सर्वप्रथम जो कोणी प्रदक्षिणा एक मारून येईल त्याला मात्र मी माझी कन्या देऊन टाकेल. इंद्राला सुद्धा वाटत होतं की ही अहिल्या मला मिळाली पाहिजे. आता इंद्र हा इंद्रदेव होता, आपण म्हणतो इंद्रदेव, पण काम क्रोध वासनेनं तो काय केलेला होता, ग्रासलेला होता. पण इंद्राला वाटत होतं की अहिल्या मला मिळाली पाहिजे. आणि गौतम ऋषींना सुद्धा ही बातमी कळाली. गौतम ऋषी एक दिवस चालता गौतम ऋषींनी विचार केला की आपणही पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारली पाहिजे. आणि पृथ्वीला सर्वप्रथम जर आपण प्रदक्षिणा मारली तर ही रूपवती लावण्यवती अगदी दिसायला सुंदर असलेली अहिल्या आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार. तेवढ्यातच चालता एक गाई होती ना, द्विमुखी गाई, ती प्रसूत होत होती. द्विमुखी म्हणजे गायीच्या उदरातून त्या ठिकाणी वासरू बाहेर येत होतं आणि वासराचं नुकतंच तोंड बाहेर आलेलं. आणि द्विमुखी गायीला जर आपण एक प्रदक्षिणा मारली तर एक पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आपल्याला लाभतं. गौतम ऋषींनी त्या द्विमुखी गायीला एक प्रदक्षिणा मारून प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानं आपली मानसाची कन्या अहिल्या कन्या होती ना ती गौतम ऋषींना देऊन टाकली. आता गौतम ऋषींना देऊन टाकली. गौतम ऋषींचं जीवन म्हणजे जीवनामध्ये संतांचं जीवन, ऋषींचं जीवन म्हणजे ध्यान धारणा करणं, तपश्चर्या करणं. आता इंद्राला मात्र त्या ठिकाणी खटकलं जरासं. काय खटकलं की ही जी अहिल्या मला मिळायला पाहिजे होती ती कुणाला मिळाली. लक्षपूर्वक ऐकताय ना. इंद्रानं त्याचा बदला घेण्याचा विचार केला. इंद्रानं काय केलं, चंद्राजवळ जावं, चंद्राला सांगितलं की माझ्या सोबत तू चल. आणि अगदी पहाटेच्या वेळेला गौतम ऋषी गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरिता जातात ना, तेव्हा 4 वाजता जो आपला कोंबडा आरोळी करतो ना, आपल्या भाषेत काय बोलतो आपण, बोला ना. आतापर्यंत मीच बोलत होती. कोंबडा काय करतो, आरवतो. हा, चांगली भाषा आपली. कोंबड्यानं बरोबर 4 वाजता आरोळी करावी. पण कोंबड्या त्या ठिकाणी चंद्राला सांगितलं की तू 2 वाजता त्या ठिकाणी उगवायचं जरा आणि काय करायची, 2 वाजता आरोळी करायची. आता चंद्रानं ते इंद्राचं ऐकलं. बरोबर 2 वाजले होते पण आरोळी केली. गौतम ऋषींना वाटलं की पहाटेचे 4 वाजले की काय. घाई गडबडीनं गौतम ऋषींना गोदावरी गंगेवरती स्नान करण्याकरिता जावं. आणि इथं इंद्रदेवानं गौतम ऋषींचं रूप घेऊन त्या आश्रमामध्ये जावं. आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर लगेच अहिल्यानं ओळखलं की हे आपले पती नसून, हे गौतम ऋषी नसून कोण आलेला आहे, आपल्या ऋषींचं, आपल्या पतीचं रूप घेऊन हा इंद्रदेव आलेला आहे. त्याला ओळखल्या क्षणी अहिल्या मातेनं बाहेर काढलं. अहिल्या मातेनं त्या इंद्राला म्हणजे चंद्राला बाहेर काढण्याची वेळ, इंद्राला आपल्या पतीला बाहेर काढण्याची वेळ आणि गौतम ऋषींनी स्नान करून येण्याची वेळ ही एकच झाली. आणि गौतम ऋषींनी त्या ठिकाणी पाहिलं, अहिल्याला सांगितलं की तू माझी पत्नी असताना पर पुरुषाला या ठिकाणी स्पर्श केलास, पण अहिल्या मातेनं त्याला स्पर्श केला नव्हता.
त्याच क्षणी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी अहिल्याला जो शाप दिला की तू पर पुरुषाला स्पर्श केलास म्हणून 1000 वर्ष तू शिळा म्हणून पडशील, म्हणजे दगड म्हणून पडशील. पण अहिल्याने सांगितलं की मी या ठिकाणी इंद्राला ओळखलं, पण तुम्ही कोंबड्याला का बरं ओळखू शकले नाही. तेव्हा गौतम ऋषींना आपल्या स्वतःची चूक कळाली मायबाप, आणि जो शाप अहिल्याला दिला होता ना तो उशाप त्या ठिकाणी केला. म्हणजे कधी की 60,000 वर्षानंतर प्रभू रामचंद्र येतील आणि प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी धुळीला दगडाला तुझ्या धुळीचा काहीतरी म्हणजे पायाचा थोडासा धुळीचा स्पर्श किंवा माती थोडीशी त्या दगडाला लागेल, तेव्हा कुठेतरी तू स्त्री पुन्हा होशील. म्हणून वर्णन केलेलं आहे तुकोबऱ्यानी शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाचे चाली. ज्या वेळेला 60,000 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आले आणि प्रभू रामचंद्र त्या दगडाला स्पर्श करणार, पण प्रभूंनी सांगितलं की परस्त्रीला मी स्पर्श करत नाही. प्रभू रामचंद्र ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं थोडीशी त्या मातीची म्हणजे धूळ आपण म्हणतो, धूळ माती धूळ थोडीशी त्या दगडाला लागली आणि मग त्या दगडाचा उद्धार झाला. म्हणजे तीच शिळा तोच दगड म्हणजे स्त्री पुन्हा झाली. मग तुकाराम महाराजांनी एवढा गहन विचार करून त्या काळी तुम्हा मला सांगितलं असेल की परमात्मा काय करू शकत नाही, तो हा न करी काही का रेली न भान पाही. तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा जरी होई राणा रंग त्याचा. आज आपली श्रीमंती असेल तर सप्तामध्ये दान पुण्य केलं पाहिजे, चांगल्या चांगल्या ठिकाणी गोरगरिबांना दान केलं पाहिजे. तर श्रीमंताची कधी गरीब व्हायला वेळ लागत नाही. आणि गरीबीत जरी तरी तुम्ही थोडंसं असाल आणि थोडंसं देवाकरिता दान करत असाल, संतांच्या त्या ठिकाणी सेवेकरिता संतांच्या सेवेचं पुण्य लावण्याकरिता जर तुम्ही काही खर्च करत असाल तर भगवान परमात्मा तुमची गरिबीतून श्रीमंती आणल्याशिवाय राहत नाही. कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. राजाचा रंग करणं रंगाचा राजा करणं, स्त्रीचं त्या ठिकाणी पुरुष करणं पुरुषाची स्त्री करणं, दगडाची माती करणं मातीचा दगड करणं, एवढं सामर्थ्य भगवान परमात्मामध्ये असेल तर तुकोबऱ्या म्हणतात की माझ्या देवाचं मी वर्णन काय करावं. एवढा मोठा रावण, पण एवढ्या मोठ्या रावणाचं मरण वानराच्या हातून झालं, अभंगाचं शेवटचं चरण. वनरहती लंका वनरहती लंका वनरहती लंका वनरहती लंका
कुमाई पार्वती श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम बजरंग बली की राजाधिराज रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार तारी ऐसे जड़ 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 उदकावरे जोदगड उदकावरे जोदगड सोना करे के खाए सोना करे तारे नीना नव्या पाये आ
तारी ऐसे जड उदकावरी जो दगड तो हाण करी काही कारेली न भान पायी शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाचे चाली तो हाण करी काही कारेली न भान पायी वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका तो हाण करी काही कारेली न भान पायी. अल्पमती प्रमाण अल्पबुद्धी प्रमाण धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावतं चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटचे तुमचे 10 मिनिटं गेल आणि वाणीला पूर्णविराम दिले. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना आज कलियुगात गरज आहे ती म्हणजे संस्कारांची. आणि खरंच आज जवळजवळ 43वं वर्ष आहे आणि 43व्या वर्षापर्यंत मला तर वाटतं एवढ्या पंचक्रोशीमध्ये आणि जुना हा सप्ताह हाच असेल. खरं तर आपली श्रीमंती आपलं वैभव काय असेल तर माता महिला मंडळ तुम्हाला सांगेल तर ही तुमची श्रीमंती आहे एवढ्या 43 वर्षात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. भविष्यामध्ये ज्या गादीवरती आज आम्ही ते कीर्तन करतो जवळजवळ 8ही दिवस तुमच्याच गावातली कीर्तनकार इथं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मृदुंगाचार्य या ठिकाणी आपल्या गावातले आहेत. गायनाचार्य मंडळी सुद्धा आपल्या गावातली. सातकरी लहान लेकरं जे आहेत ना लहान बालक आहेत ना जे बालगोपाल आहेत ना हे आपल्या गावातली. खरं तर अजून मला तरी वाटतं की एवढ्या भागात या असे अजून काही तयार झाले नाहीतर आपल्याला बाहेरून आणावं लागतात. सांगायचं तात्पर्य 43 वर्षामध्ये जे काही तुम्ही इथं पेरलं ते आज इथून उगवलं. आणि खरंच यांच्याकरिता टाळ्या तुम्ही जरूर वाजवले एकदा तुमचीच मुलं आणि तुमचीच मुलं इथं उभं राहून जे काही गोड सेवा देतात ना पण तुमच्याकरिता तुम्ही एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण धन्य माता पिता तयाची माता पित्याच्या हिताला जाणारी मुलं आज जगाच्या पाठीवर फक्त हातापायाच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एवढ्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी मारुती रायांच्या जन्म उत्सवानिमित्तानं हा जो अखंड हरिनाम सप्ताह करताना मायबाप त्या मारुती रायांना वाटत असेल की खरंच मी एवढा भाग्यवान आहे या ठिकाणी की हे गोरसई ग्रामस्थ पोगाव ग्रामस्थ एकत्रित येऊन माझ्या जन्म सोहळ्यानिमित्तानं इतकं आनंदाने या ठिकाणी सोहळा करतात. खऱ्या अर्थाने ही लहान बाळक पाहिल्याच्या नंतर तर जगाच्या मालकाला खरंच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तर काळाची गरज आहे. तर संस्कार आज घरातल्या घरात राहिले म्हणून बघा आपल्या मुलांना व्यसन मुक्तीपासून लांब ठेवायचं असेल तर कीर्तनात घेऊन येत चला. हरिपाठामध्ये त्याला टाळ घेऊन या ठिकाणी हरिपाठ शिकवा. पुस्तकात बघून का होईना पण बोलायला शिकला पाहिजे. कारण आपली मुलं आज व्यसनाच्या अधीन एवढी चाललेली आहेत. मला कधी कधी कळत नव्हतं बाबा की दारू पिल्याच्या नंतर व्यसन केल्याच्या नंतर लोक असे काय कृत्य करतात. बघितलं का तुम्ही व्यसनाधीन गेलेल्या माणसाला. तर बघा आमच्या गुरूंच्या एका
वाणीतून आम्ही ऐकलेलं आहे, एकदा तोंडातून शिकत असताना ऐकलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की एक अरण्य होतं, घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलात 3 मित्र राहत होते. एका झाडावरती तो पोपट राहत होता आणि खाली डुक्कर आणि वाघ राहत होता. बघा, तर एक दिवस सोसाट्याचा वारा आला. वारा आल्यामुळं काय झालं, ते झाड खाली कोसळलं आणि झाड खाली पडलं म्हणून पोपटही चिरडून गेला. पोपट मेला म्हणून पोपटाचा जीव गेला म्हणून पोपटाचा शोक करून करून वाघ सुद्धा मृत्युमुखी पडला. आता वाघही मृत्युमुखी पडला, पोपटही मृत्युमुखी पडला. दोघांचा शोक करून 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 त्या ठिकाणी डुक्करही, तर तिघे काय होते, मित्र होते. आणि तिघे हे ज्या ठिकाणी मात्र मृत्युमुखी पडले, तिघेही ज्या ठिकाणी मात्र मेले ना, तिथं एक झाड उगवलं. ते झाड म्हणजे मोहाचं. आणि मोहापासून काय बनते हो? पाठीमाग बसलेला पुरुष वर्ग, ज्ञात श्रोता मंडळ आहात तुम्ही. मोहापासून जी बनते ना अमुक तमुक, ते पिली आज आपल्या माणसानं. आणि त्यानं थोडीशी घेतली की बरोबर तो पोपटासारखा दादा मिठू मिठू, बरोबर ना. थोडीशी त्याला चढली, गावाच्या पारापर्यंत म्हणजे चौकापर्यंत किंवा गावाच्या वेशीपर्यंत आला की स्वतःच त्याला भान राहत नाही. मग वाघासारखा डरकाळ्या. अजून त्याला आपल्या घराजवळ येईपर्यंत तर अजिबात भान राहत नाही. कुठेतरी गटारामध्ये पडतो आणि वाघासारखा, डुकरासारखा गडबडा. म्हणजे बघा, काही गरज आहे का? व्यसनाधीन गेले ना आपला आजचा हा समाज आहे ना, कुठेतरी ह्या नामस्मरणातून, या अखंड हरिनाम सोहळ्यातून सावध होईल. कुठेतरी मला सांगा, जी ग्रामस्थ एकत्रित येऊन जी काही कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारी जी प्रतिष्ठित माननीय मंडळी आहेत ना, त्यांना याच्यातून काही मोबदला आहे का नाही? आपल्या गावचा विकास झाला पाहिजे. आपले गावातली जी मुलं आहेत ना, ती सुसंस्कृत बनले पाहिजे. कारण बघा, देवाकडे मागणं मागत असताना अनेक मागण्या आपण मागतो. ऐसा पुत्र देईगा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी कन्या तरी ऐसी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. आणि खरंच कुठेतरी हे सर्व तुम्ही गोरसई ग्रामस्थांनी ह्या मारुती रायांकडे हेच मागितलं असावं. आणि म्हणून आज लहान लहान फुलं इथं दिसून येतात. नाचू कीर्तनाचे रंगी, एवढा आनंदानं नाचतात तर नाचतात, पण टाळ सुद्धा एवढा पक्का आहे. मी कधीच पासून बघते की या ज्या लहान लहान मुली आहेत ना, मला तर वाटतं कुठे ठेवलं होतं तुम्ही एवढे दिवस, कुठं ठेवलं होतं? त्यांना बाहेर काढत चला. असं वाटतं की उद्याच्या सकाळच्या आणि उद्याच्या रात्रीच्या कीर्तनाला घेऊन जावं की काय. जाऊ का घेऊन? जाऊ का? कुणाच्या आहे त्या? जाऊ का घेऊन? खरंच हे संस्कार जे आहेत ना, हे बाळपणापासून संस्कार जर दिले. कारण बघा, ज्यावेळी माझ्या राजमाता जिजाऊ माता आहेत ना, राजमाता जिजाऊ मातेने आपल्या छत्रपती शिवाजी राजांवरती बाळपणापासूनच गर्भापासूनच संस्कार केले. तेव्हा कुठे शूरवीर आणि पराक्रमी छत्रपती शिवाजी राजा घडला. ज्या वेळेला बाळराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला ना, मायबाप, शिवनेरी किल्ल्यावरती जन्म व्हावा. जुन्नर प्रांतातल्या अनेक माता मावल्यांना आनंद झाला. जुन्नर प्रांतातल्या अनेक माता मावल्यांनी एकत्रित यावं आणि बाळराजांना पाळण्यात घालावं. पाळण्यात घातल्याच्या नंतर अनेक माता मावल्यांनी सुंदरसा पाळणा गायला. झुळवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुळवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.
वाटत भेटला तिळाचा दाणा. एकदा काय दारूच्या बिअरच्या पार्टीला बसले ना आपली मुलं, वटानं पुटानं शेंगदाणं सगळे काही मिळाल्याशिवाय. पूर्वीचा एक काळ असा होता, साधू संत येती घरा तोची दिवाळी. खऱ्या अर्थानं दिवाळीचा उत्सव आपण किती दिवस साजरा करतो महिला मंडळ? किती दिवस? 5 ते 6 दिवस. पण आज गोरसई ग्रामस्थांनी जवळजवळ 8 दिवस हा दिवाळीचा सण साजरा करते, म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह. कारण बघा, दिवाळीचा फराळ तुम्ही 5 ते 6 दिवस खाता, पण इथं फुकट ठेवून रोज लाडू मिळतो की नाही? घेशी तेव्हा देशी ऐसा असशी तो उदार, काय उघडू देवा तुझ्या कृपणाचे दार. आपल्याकडून 43 वर्षामध्ये काहीतरी घेतलं आणि तेव्हा तो कुठेतरी आपल्याला उत्तर या ठिकाणी पुरवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा भगवान परमात्मा. पूर्वीच्या काळी साधू संत घरात आल्याच्या नंतर दिवाळी दसरा साजरा केला जायचा आणि लहान मुलांवरती सुद्धा अगदी तेव्हाच संस्कार होत होते. पण बघा, एखाद्या गावात वासुदेव आला ना, एखाद्या गावात वासुदेव आला की वासुदेवाचे जे तू सुसंस्कृत बोल आहेत ना, वासुदेवाचे जे सुसंस्कृत बोल लहान बाळांच्या कानावरती पडायचे. झोपलेली असायची लहान मुलं. आता वासुदेव येतो, पण कुठला वासुदेव येतो? कुठला? संत वासुदेव येत नाही, संता वासुदेव येतो. आणि त्याची आपल्या मुलांना फार ओळख असते. आज एखाद्या मुलाला चित्रात तुम्ही दाखवा की ह्यांना एकनाथ महाराज म्हणतात, ह्यांना नामदेव महाराज म्हणतात, ह्यांना तुकोबऱ्या म्हणतात, नाही ओळखता येईल. पण त्या संताला ओळखल्याशिवाय तो राहत नाही. पूर्वीच्या काळी एखादा वासुदेव जर गावात आला, वासुदेवाचे जे सुसंस्कृत बोल त्याच्या कानी पडले की मुलं सुद्धा त्या ठिकाणी सुसंस्कृतच व्हायची. प्रत्येक मुलं माता पित्याची सांभाळ केल्याशिवाय राहत नव्हती. मग त्या वासुदेवाचे बोल काय असायचे जरा नीट ऐका. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अनगाव वाजवीत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी. सुरव्या संगा ईर्ष्या करतो अंधार गा अंधार, उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार गा बेजार, पापाच्या मोर पुण्याई ठरते या भारी, अन गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी. पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, बाया ग पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला, बाया ग कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बावरल्या नारी, नारायणाचं रूप ठेवूनी धरतीला ग धरतीला, ईन सरी अन चांद चमकवी रातीला ग रातीला, ही जित कल्याणा पायी असावी सारी, अन गाव जागवित आले वासुदेवाची स्वारी, वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाची स्वारी. वासुदेवाला धनपावरा. क्या बात आहे वा. अशा प्रकारे हे संस्कार आज होणं गरजेचं आहे. आज जवळजवळ 43 वर्ष तुम्ही सतत हे ऐकत असतात मायबाप, पण ऐकलं आपण त्याच्यात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. कारण त्याकरिता हा अखंड हरिनाम सोहळा अगदी तळमळीनं अंतकरणापासून सर्व तुम्ही ग्रामस्थ मंडळ करत असता. मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देईल. आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य, आजच्या कीर्तनाचं जे दातृत्व आहे, आमच्या आदरणीय आपल्या गावचे उपसरपंच माजी सरपंच सुनील दादा असतील, सुनील दादा केणे, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करेल. त्यांच्या मिसेस असतील, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करेल.
सर्व या ठिकाणी बालगोपाल नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी त्रणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाक या ठिकाणी गोड नाचण्यातून गोड असे या ठिकाणी नृत्यातून सगळ्यांना प्रसन्न केलं असेल, मंत्रमुग्ध केलं असेल आणि मला तर फारच आनंद वाटला. आणि मला असं ऐकण्यात आहे आणि एकदा प्रवीण महाराजांच्या बोलण्यातून मी लक्षात ठेवलेलं आहे की प्रवीण महाराजांनी ही सर्व शिष्य मंडळी तयार केलेली आहेत आणि त्यांच्याकरिता एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे खरंच. कारण त्यांनी जरीही यांना शिक्षण दिलं असेल, ज्या गावी ज्या हरिपाठामध्ये ज्या सप्ताहामध्ये ही लहान बाळकं जातील ना, तेव्हा नाव त्यांचं कमी होईल पण त्यांच्या माता पित्याचं म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी पुढे होईल बघा. म्हणून विणेकरी आई असतील त्यांची सुद्धा ऋण व्यक्त करेल. सर्व गायनाचार्य मंडळी सर्वांचेच नावं घेत नाही. गणेश महाराज असतील, आमचे आदरणीय महाराज चेतन महाराज असतील, या ठिकाणी 7 करणारी मंडळी असतील, या ठिकाणी आमचे गोरख महाराज असतील, किरवली येथून आलेले महाराज मंडळी, सगळ्यांचे आभार व्यक्त करेल. आणि मृदुंगाचार्य महाराज आपले किरवली गावचे मोतीराम महाराज बजागे महाराजींचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. तबला वादक या ठिकाणी बबलू महाराज केणी असतील, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करेल. मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेला माझा मातृवर्ग, इथे मोठ्या संख्येने उपस्थितीत असलेला माझा पितृवर्ग, बोलत असताना काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. पाठीमागं बसलेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रेमाची मायेची आपली सगळी मंडळी, ज्ञानी गुणीजन मंडळी, बोलत असताना काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. चांगलं सांगितलं असेल तर घेण्याचा प्रयत्न करा. पोगाव येथून आलेले आमचे बाबा सुद्धा असतील, दादा बाबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी इथं आल्यापासून मी एकटीनंच बडबड केली. तुम्ही काय केलं महिला मंडळ? तर मी भजन महिला मंडळ करता म्हणेल पण तुम्ही पाठीमागं बोलायचं, नाहीतर तुम्ही पुढे बोला मी मागं बोलेल, चालेल का? पाठीमागं इकडं बसलेला महिला मंडळ झोपल्या की काय? आता कशा हसल्या बघा. बोलाल ना पाठीमागं. जनाबाई मुक्ताबाई, क्या बात आहे. सखूबाई मीराबाई, आवाज कुणाचा? बहिणाबाई सोयराबाई, जनाबाई मुक्ताबाई, क्या बात आहे. सखूबाई मीराबाई, बहिणाबाई सोयराबाई. मागच्या महिला बोलत नाही. कशाला धरले व तुम्ही? आवाज नाही आणि काय नाही. तुम्ही बोलाल का आता? बालस गुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गा राणी गे गोकुळ जाणारे. श्रीरंग माझा वेडा करायला नाही दुसरा जोडा. तुम्ही यांची संगत सोडा गे गोकुळ जाणारे. अग तुम्ही यांची संगत सोडा गे गुरसईच्या नारे. कशाला धरले हो तुम्ही? आवाज नाही काय नाही. खरंच कमी आवाजात का होईना पण स्वरात गायलं. कारण काही कांना स्वरात गायल्यानंतर राग येतो, रागात गायल्यानंतर राग येतो. त्यांना फक्त एकच राग माहित असतो बाबा, कोणता? ज्ञानदेव तुकाराम. आणि हा जो भजन जो आहे ना तो रागात गायला ना की बरोबर ते सावध होतात, डोळे चोळतात की संपलं आता कीर्तन. म्हणून इथे आल्याच्या नंतर जेवढं आपल्याला श्रवण करता येईल ना तेवढं केलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा असा आहे, एक काम करण्याकरिता येतो. कृष्णस्तु भगवान स्वयं नन्नेय हि वही, एक कार्यार्थ गतः कोटिम कार्यम च कारणः. एक काम करण्याकरिता परमात्मा अवताराला येतो पण जाताना कोटी अनेक कामे करून जातो. तसं तुम्हा मला सुद्धा हा लाख मोलाचा नरदेह दिला ना असाच द्यायचं नाही, तर या देहाला भगवान परमात्म्याच्या भक्तीनं नामचिंतनानं सदृढ करायचं आहे, गोड करायचं आहे. सगळ्यांचे एकदा आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देईल. एकदा हातानं सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची आहे. रस्त्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. सगळ्यांकरिता शेवटचं भजन. आणि खरंच बाजूच्या गावात सप्ताह सुरू आहे ना, त्यांना वाटलं पाहिजे की आज कीर्तन नेमकं कुणाचं आहे. बरोबर ना? हरी हरी सुंदर नंद मुकुंद
हरी नारायण हरी बोल. टाळी टाळी. मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर टाळी टाळी महिला मंडळ. हरी नारायण हरी ओम. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव क्या बात है, वाह वाह वाह. हरी श्री राधे. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. हरी केशव मुकुंद हरी नारायण हरी ओम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा, हा, हा. बोलिलेले गुरे वेडी वाकुळी. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार म्या. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. कामने ज्ञानेश्वरा रागा पाया पेटी. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. एक मिनिट. हॅलो. 43व्या वर्षामध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची जी सेवा आहे हरिभक्त पारायण सौभाग्यवती प्रीतीताई करण पाटील मुक्काम वेहळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन स्वरूपी जी सेवा दिलेली आहे आणि आमच्या पूर्ण ग्रामस्थांना जे प्रबोधन केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करू इच्छितो आमच्या मंडळाच्या वतीने. त्याने त्यांचा स्वीकार करायचा आहे. तत्पूर्वी मी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी वाचून दाखवतो. आता लगेचच श्री साई दत्त प्रसादिक भजन मंडळ कोळीवळी भिवंडी बुवा अमर पाटील आणि मृदंगमणी बबलू केणे यांचं या ठिकाणी भजन होणार आहे. तदनंतर उद्याची रूपरेषा अशी आहे. उद्या